नमस्कार, 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 नमस्कार. आज आपण एका टॉपिकवरती बोलणार आहोत, की आपण मराठी म्हणून आपण एक्झॅक्टली काय करतो? म्हणजे आपण मराठी भाषेबद्दलचं प्रेम किंवा आपण कसं आपण करतो? तर फॉर एक्झाम्पल आता सगळ्यात जास्त इंग्लिश, हिंदी बोलली जाते राइट? आणि मी एक एज्युकेटर आहे. तर मला माहिती आहे आपण कम्युनिकेशन मोस्टली हिंदीमधून करतो. तर जर मराठी आहोत आपण, तर आपली अस्मिता राखण्यासाठी आपण काय करू शकतो? तर सगळ्यात पहिली गोष्ट तर की आपल्या मुलांना आपण मराठी शाळेत टाकलं पाहिजे. मराठी शाळा उरल्याच नाही आहेत, भरपूर कमी झाल्या आहेत आणि ज्या आहेत त्यांना अनुदान पण कमी मिळतं आहे. जसं म्हणतात ना मराठी भाषेची शाळेची अवस्था आहे, तशी गुजराती शाळांची पण अवस्था तशीच आहे. हिंदी मीडियमची अवस्था पण तशीच आहे. का एवढं बॅकवर्ड समजलं जातं मराठी आणि अशा रिजनल लँग्वेज बोलण्याबद्दल? कारण की इंग्लिशने खूप अशी सगळ्यांच्या डोक्यात असा भुसा केला आहे, की इंग्लिश आलं पाहिजे तर आपण हे होणार. तर आजकालचे पॅरेंट्स पण आय डोंट वॉन्ट टू म्हणजे मी असं कोणाला हे नाही म्हणत आहे, की असंच करायला पाहिजे. ठीक आहे, प्रत्येकाची इच्छा आहे. प्रत्येकजण आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण मराठी म्हणून काय करू शकतो? तर आता समजा कोणत्या एका व्यक्तीने आपल्या मुलांना मराठीमध्ये टाकलंय, मराठी शाळेत टाकलंय, तर वॉव! काय गर्वाची म्हणजे अभिमानाचीच गोष्ट आहे. वॉव! मस्तच. सगळेजण असं हे करतात, पण डोक्यात त्यांचा एक विचार असतो बॅक ऑफ द माइंड, की आता पुढे काय? ह्याला इंग्लिश कमी येणार किंवा ह्याला पुढे जास्त संधी मिळणार नाहीत, हा जास्त बोलू शकणार नाही, ह्याला अपॉर्च्युनिटीज मिळणार नाही. तर असं काहीही नसतं. टॅलेंट इज एव्हरीथिंग आणि टॅलेंटला एक डिरेक्शन देण्यासाठी एक भाषा आपली आली पाहिजे. मदर टंगमध्ये आपण जेवढं स्पष्ट आणि जेवढं व्यक्त होऊ शकतो ना, आपलं खूप कारण की लहानपणापासून ते शब्द ऐकत असतो किंवा आपण असे मोठे झालेलो असतो. त्यामुळे आपण त्या गोष्टीवरती म्हणजे आधी जसा विचार येतो कोणता तो मराठीमध्येच येणार ना. आता जर मी मराठी आहे तर प्रश्न सगळ्यात आधी कसला येणार गोष्ट मराठीमध्येच येणार. कारण की इन बॉर्न आहे ना ती गोष्ट इन अशी झाली की नाही लहानपणापासून आपलं ऐकत आलं त्यामुळे आपला फर्स्ट विचार मराठीमध्ये येतो. राइट? तसं काय जे हिंदी आहे त्यांचं हिंदीमध्ये येतं. दे आर व्हेरी कम्फर्टेबल व्हेन दे आर टॉकिंग देअर मदर टंग. मदर टंगमध्ये बोलताना आपण असं स्वतःला असा विचार नाही करावा लागत ना, की पटकन येतं. अरे असं येतं राइट? तर मराठीसाठी आपण काय करू शकतो? तर इन माय केस आता जर असं मी म्हणतो सर तू काय करतो? तू एवढे व्हिडिओ बनवतो, तर तू स्वतः काय करतो मराठीसाठी? तर मी एक एज्युकेटर आहे आणि मला जेवढे पण मराठी स्टुडंट्स मिळतात, त्यांना मी सपोर्ट करत असतो आणि असे खूप एक्झाम्पल आहेत. मी स्वतःची प्रेस स्वतः करत नाही. हळू ते तुम्हाला कळेल. तर मराठी जे स्टुडंट आहेत, त्यांना ना एक न्यूनगंड असतो, की थोडंसं असं वाटतं यार मला इंग्लिश येत नाही किंवा काय. प्रॅक्टिस केल्याशिवाय काही होणार नाही. प्रॅक्टिस केल्यानंतरच ते होईल. आता मी सुद्धा मराठी मीडियमचा आहे, मी सेमी इंग्लिश मीडियमचा आहे. आय वेंट टू ओमान, आय वेंट टू अबुधाबी, आय वेंट टू दुबई टू टीच दोज स्टुडंट्स राइट? सो मला माझा अभिमान आहे आणि मी माझं रिप्रेझेंट कल्चर तिथे केलं. ठीक आहे. अनुभव मिळाला मला किंवा मला अपॉर्च्युनिटी मिळाली, मला संधी मिळाली. तर मी खूप असा आय एम हॅपी फॉर दॅट. आणि इन माय केस फॅमिलीमध्ये असं बघायला तर मीच आहे. आता हे गर्वाने सांगत आहे मी आणि कोणाला कमी लेखत नाही आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट. तर माझं जे मत आहे ते असं की वी शुड टेक अ रिस्क ऑलवेज टू अंडरस्टँड अवर क्वालिटीज. आपल्याला आपल्यामध्ये काय पोटेन्शियल आहे ते कळतं आणि त्या गोष्टी कळतात. आता मी विषयापासून भटकत नाही, तर आपण मराठीमध्ये काय करू शकतो हा प्रश्न आहे ते किंवा काय करू शकतो? तर मराठी अस्मिता जपण्यासाठी ऑब्व्हियसली आपल्याला मराठीमध्ये कम्युनिकेशन करायला लागतं. कारण की आपल्याकडे इतके ग्रंथ आणि इतकी भारी, भारी गोष्टी आहेत, की आपल्याला माहितीच नाही आहेत. आपण इंटरनॅशनल जगतोय किंवा आता जे झेन आहेत, झेन अल्फा आहेत किंवा काय आहेत, त्यांची तर बाबा मराठी आणि हिंदी आणि इंग्लिश असं मिक्स असतं त्यांचं, की कळतं तर नक्की काय बोलतायत राईट? तर मराठी जपण्यासाठी आधी स्वतः आपण काय करू शकतो, याचं कॉन्ट्रिब्युशन काय करू शकतो आपण ह्याच्यावरती डिपेंड आहे. फक्त मराठीचा मुद्दा उचलून राजनीती नाही घडवायची आपल्याला. ठीक आहे? ठीक आहे. होत आहेत. गोष्टी चुकीच्या होत आहेत. खूप चुकीच्या होत आहेत. राजकारण खूप चालू आहे आणि हा टॉपिक मला इथे बोलायचा नाही. तो टॉपिकसाठी वेगळा Instagram आहे माझ्यासाठी, राजनीतीवर बोलण्यासाठी. बट राइट नाऊ टॉकिंग इन जनरल विथ यू, की आपण मराठीसाठी काय करू शकतो? तर माझ्या मते जर मी एज्युकेटर आहे, तर मी हे कॉन्ट्रिब्युशन करतोय. तुम्ही काय-काय करता मराठीसाठी? आपल्या घरी मराठी बोलावं याच्यासाठी तुम्ही काय करता? बिकॉज मराठीमध्ये पण भरपूर व्हरायटीज आहेत राइट? नागपूरची मराठी वेगळी, कोल्हापूरची थोडीशी वेगळी किंवा आता मला एक्झॅक्टली नाही माहिती आहे बघा. आता मला पण थोडीशी लाज वाटायला पाहिजे, की मराठी असून सुद्धा काही गोष्टी मला माहिती नाहीत. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. बट येस, याच गोष्टी होतात ना, कारण की आपण एवढे बिझी होऊन जातो करिअरच्या बाबतीत किंवा याच्या बाबतीत, आपण ह्याच्याकडे लक्षच देऊ पाहत नाही राइट? सो तीच गोष्ट आहे, की आपण एक्झॅक्टली काय करू शकतो मराठीसाठी? काय गोष्टी करू शकतो?
आपल्याकडे इतका कविसंग्रह आहे किंवा इतक्या छान छान गोष्टी आहेत किंवा हे तुम्हाला बालपणीच्या ज्या गोष्टी आठवतात म्हणजे लहानपणी आपण त्या मराठीमधून शिकायचो बडबड गीते राईट बालगीते वगैरे मस्त म्हणजे ते अजूनही वाचले तरी आता एक्झॅक्टली मला रिकलेक्ट होत नाही पण असं जस्ट आठवलं म्हणून मी गोष्टी या बोललो तो तेच मराठीमध्ये आपण काय करू शकतो भरपूर काही करू शकतो भरपूर काही करू शकतो फक्त थोडासा वेळ द्यावा लागेल त्यासाठी स्वतःसाठी वेळ द्यावा लागेल आणि अंडरस्टँड करावं लागेल की एक्झॅक्टली काय आहे पहिली गोष्ट आपण करू शकतो की आपण आपल्याला कमीपणा नाही दाखवू शकत आपण स्वतःच आपल्या मनात न्यूनगंड ठेवतो की नाही मला मराठी येते मला इंग्लिश प्रॉपर येत नाही असं काय नाही लँग्वेज आहे बोलू शकतो काय इश्यू नाही कॉन्फिडन्स आपल्याला येतो त्याच्याबद्दल काही वाद नाही तर डोक्यातून पहिला सगळ्यात गोष्ट आधी हा विचार काढा की मी मराठी आहे तर मला इंग्लिश बोलण्यासाठी एवढा प्रॉब्लेम होतोय किंवा काय होतं नाही शिका ना थोडंसं प्रोनाऊन्सिएशन इकडे तिकडे होतील चालेल काही इश्यू नाही आपल्याला आपल्या मराठी वाङ्मयात इतक्या गोष्टी आहेत किंवा आपण इतके म्हणजे म्हणू शकतो ना इतक्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला नाही माहिती आहेत त्या जस्ट ट्राय टू रीड थोडासा वेळ काढून आपण काय आहेत आपण मराठीसाठी मराठी काय बोलू शकतो आपण पुस्तकं वाचू शकतो किंवा त्या वाचू शकतो राईट तो येस भरपूर गोष्टी आहेत तर तुम्हाला काय वाटतं आपण काय काय करू शकतो मराठीसाठी तर मला तुम्ही कमेंट करून सांगा मी उत्सुकताने आतुरतेने वाट बघत आहे की कसं आपलं अजून कम्युनिकेशन वाढेल आणि आपण कसे कसे अजून जास्त इंटरॅक्ट होऊ शकतो सो थँक्यू धन्यवाद आणि वेट करा माझ्या दुसऱ्या ब्लॉगसाठी नमस्कार